त्यामुळं जोर लावता येत नाही, परंतु ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं त्या ठिकाणी सरकार आलं 0 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी झाली. माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्यांचे 85,000 रुपये त्या ठिकाणी माफ झाले. हे दादांचे उत्तर आयुष्यभर कधी विसरलो नाही. मी पण संघर्ष करतो, शेतकऱ्यांच्या गटामध्ये काम करतो, सर्वसामान्य कार्यकर्ता. मी वयाची 20 वर्ष राजकारणात सहभाग होत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची साथ त्या ठिकाणी कधी सोडली नाही आणि त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी सदैव त्यांच्या पाठीमागे उभं राहणं ते आपलं त्या ठिकाणी आज कर्तव्य आहे. मी सर्वांच्या वतीनं उपस्थित समुदायाच्या वतीनं दादा एक ठिकाणी दादाच्या विषयी तर पूर्णपणा माझी इतकी उंची नाही, पण दादांनी आपल्या गावाला मान दिला. माझ्या साक्षात सामान्य कार्यकर्त्याचा विचार करून, माझ्या पुढे केलेल्या कामाचा विचार करून दादांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला जे समाजात काम करण्याची संधी दिली, हाच खऱ्या आपण दादांनी केलेल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याचा अभ्यास आहे. आणि या दादांच्या अशा अचानक जाण्यामुळे आपला आमदार सर्व परिवाराचा ज्येष्ठ नेतृत्व केल्यासारखं सर्वात आज आपण निसर्गाचे शिटपात्र सुद्धा हलत नाही, वाऱ्याची झुळतही सुटली नाही. काम करतापासून आतापर्यंत निसर्ग सुद्धा आज वाटणे सोयी रडतोय. आपण सर्वांना दादाविषयी जास्त बोलले तर दादा इथून माझं सगळ्याचं जिवाळ्याचं स्थान आहे.